नमस्कार मित्रांनो, अश्विनी कराळे ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर हा ब्लॉग आहे शेवटचा सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातला 5व्या सोमवारचा व्हिडिओ आहे। तर मला व्हिडिओ सोडण्यासाठी खूप लेट झालेला आहे, त्यामुळे तर मी आज व्हिडिओ सोडलेला आहे। तर बघा, ही कपिलधार मधलं शूट आहे, हे घाटामधले तुम्ही बघू शकता। हे पूर्ण घाट आहे। मला त्या दिवशी व्हिडिओ सोडायचा होता, पण त्या दिवशी मी नाही सोडला, दुसरा सोडला, त्यामुळे मला लेट झाला। तर त्यामुळे मी आज सोडलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका। चॅनल को नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। हे बघा, आता घाट संपलेला आहे। आम्ही नारळ वगैरे घेतला आणि ही एक आहे आपली स्वामीचं मंदिर, तुम्ही बघू शकता। बघा किती मस्त झाले, कारण त्या दिवशी पाऊस पण बारीक बारीक चाललेला होता। तर आम्ही चाललेलो होतो मधी, कारण जास्त काही बारी नव्हती। आम्ही जागदच, कारण मला उशीर झाला खूप, 1-1:30 वाजली होती। ही आहे नंदी। आमची सिद्धी कशी दर्शन घेते बघा तुम्ही। मी जसं करेल तसं करते बघा। ही मधली शूट आहे, महादेवाची पिंड आहे मध्ये, बघू शकता। हे बघा, इतकी गर्दी होती खूप, म्हणजे कारण अभिषेकाला चालू होतं, कारण सकाळपासून गर्दी, कोण आलेलं होतं, कोण चालले होते। हे सगळे अभिषेकासाठी जो भरलेले होते, कोण आलेले दर्शन घेण्यासाठी। हे अभिषेक चालू होता मध्ये, तरी मध्ये शूट काढू देत नव्हती मी, तसंच मोबाईल धरला होता जरासा थोडा, कारण थोडं दाखवण्यासाठी, कारण बाहेर तर काही एवढं विशेष नव्हतं। येताना तर पलीकडल्या साईड पण धबधबा आहे, ते तुम्हाला ते पण दाखवणार आहे। तर तुम्ही पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका। आवडला तर लाईक करा, चॅनल को नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, अशी गर्दी होती, कोणाला दर्शन पण घेता येत नाही। मी त्याच्यामध्ये कारण अभिषेकाला लोक खाली बसलेले होते, पलीकडल्या साईडला जाता आलं नाही। तरी बघू शकता पूर्ण कशी दिसते, त्याचं आम्ही दर्शन करून आलो आहे। कल्याण साईडला नारळ फोडायचा होता, साक्षात नारळ फोडायला होता, का समोर तर आला नव्हता, तर नारळ वगैरे फोडला आम्ही, आणि आम्ही चाललो होतो धबधब्याकडं। हे धबधबा बघू शकता तुम्ही। धबधब्याला पूर्ण पाणी सोडलेलं होतं बघा, दोन्ही साईडला, कारण पूर्ण डोंगराला साईडकडून पाणी सोडलेलं होतं। इथंच नाही, ते दुसऱ्या साईडकडून पण आहे, ते पण तुम्हाला दिसेल। तर हे बघा, खूप पाणी होतं आणि गर्दी पण बरीच होती, कारण मध्ये पण जाता येत नव्हतं। आणि जरा व्हिडिओ शूट करायचं म्हणलं पायरीवर, तर अंगावर सगळं पाणीच येत होतं, त्यामुळे मी जरा थोडं शूट घेतला, काय जास्त घेतला नाही। हे बघा, सगळं पलीकडे धार किती मोठी पडते बघा, आणि हिरवगार पावसामुळे इतकं वातावरण खूप छान झालं होतं। हिरवगार झाडी पडी मस्त झालं होतं। हे बघा, किती मस्त धबधबा पडायला लागलाय। हे बघा, एकाल्या साईडकडून तुम्हाला गर्दी दिसत असेल। हे बाया खाली वगैरे जात होता, पण माझ्यापाशी छोटी मुलगी असल्यामुळे, कारण शेवाळा पण भरपूर होतं, म्हणून पाय वगैरे घसरा, त्यामुळे मी काय पलीकडे गेले नाही। आले काय फोटो काढले आणि शूट जराशी घेतली, आणि हे बघा आम्ही चाललो परत वापस। फोटो वगैरे थोडेसे काढले, आणि तिथं फोटोग्राफर होता, आम्ही एक फोटो पण सेल्फी घेतला, पण काही व्यवस्थित त्यानं फोटो नाही काढला। तर नंतर आम्ही चाललो वापस। तर हे वापस जाताना हे बघा, इकडं पण आहे पाणी, ही दुसरी धार आहे, कारण पूर्ण डोंगराच्या कडेने सगळं चौकट पाणी सोडलेलं, पण मी जास्त काही घेतलं नाही, कारण त्या दिवशी माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती। आणि कसं तरी लाईट आली सकाळी म्हणजे सकाळी लाईटच नव्हती, संध्याकाळी लाईट गेली, सकाळी आली तर मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, कारण दुपार पण जाऊस तर कसं तरी 40% काहीतरी झाली होती। मग जाऊस तर शूट वगैरे थोडे घेऊस तर करून संपली, त्यानंतर मग काय राहिलेलं शूट घेतलाच नाही। हे बघा, जरासं आम्ही डोंगरावरती गेलो पलीकडल्या साईडकडून मंदिराचे दर्शन घ्यायला, तरी वरून मंदिर दिसतंय, खालून पाणी चाललंय। हे बघा, हे मंदिर शिखर बघू शकता, इकडं मस्त पैकी असं डोंगर वगैरे आहे, झाडे वगैरे। आधी मी शूट जरासं घ्यायला आली होती इकडं, पण परत तुम्हाला इकडले धार पण दाखवले, आणि नंतर मी वापस आल्यानंतर सामान वगैरे काही घेतलं नव्हतं, कारण त्या दिवशी सोमवार होता। आम्ही शेंगा वगैरे आणि नायलॉन खाल्ला थोडासा,
आणि सामान काय राहिलं होतं म्हणलं जाताना नेता येईल. चला तर मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनल लवकर नवीन आलं सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.